गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या वेळेस आपण 18व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापर्यंत आलो होतो आणि तिथे भगवंत सांगत होते की कुठलंही कर्म करण्यासाठी, कुठलीही क्रिया घडण्यासाठी ना 5 गोष्टींची आवश्यकता असते. तर त्या 5 गोष्टी कुठल्या आहेत? तर त्याचं आता सगळं वर्णन सांगणार आहे आपल्याला. आपण आधी काय शिकलो होतो की प्रकृतीच्या गुणांनुसार या सगळ्या जगामधल्या क्रिया घडताना दिसतात आणि घडतात. परंतु आपण जे विमूढ आत्मा असतो, म्हणजे स्वतःबद्दल कोण आहे ही जाणीव नसणारा, किंवा आपण चुकीचीच काहीतरी जाणीव स्वतःबद्दलची मानून घेतल्यामुळे स्वतःला कर्ता मानतो. सो प्रकृतेर क्रियमाणानी गुणे कर्माणी सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ता हा भीती म्हणते. तर आपण स्वतःला कर्ता समजतो कारण की आपण मोहित झालेलो असतो. आपल्याला खऱ्या स्वरूपाची ओळख नसते. आपण स्वतःला कर्ता मानतो. परंतु जर आपल्याला सत्य कळलं की कर्म कसं घडतं किंवा क्रिया कशा घडतात, बाहेरच्या गोष्टी त्या ज्या घडताना दिसतात असं वाटतं त्या कशा घडतात, ह्याच्याबद्दल जर आपल्याला स्पष्टता असली आपल्या मनामध्ये, तर मग तो भ्रम नाही होणार आणि मग आपण स्वतःला कर्ता मानणार नाही. कारण की आपल्याला हे माहिती असेल की सगळ्या घटना ज्या आहेत त्या सगळ्या प्रकृतीच्या नियमानुसार घडत आहेत. तर त्याबद्दल आपल्याला बघूया की कोण काय म्हणतंय. तर सगळ्यात पहिले आपण बघूया, लेट अस सी इफ वी कॅन फाइंड आउट व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. एक मिनिट आहे इथे, ह्याचं जे ॲडजस्टमेंट आहे ते कसं काय करायचं मला बघायला पाहिजे. ही ज्ञानेश्वरीची आहे, त्याच्या आधी आपल्याला वी वॉन्ट टू, एक सेकंड थांबा. आय एम गोइंग टू गो इन टू प्रभुपाद वर्षन फर्स्ट. आपल्याला प्रभुपाद काय म्हणतात बघूया. अधिष्ठानं तथा करता. मंजुताई किंवा स्मिताताई आहात का तुम्ही? तुम्हाला म्हणायचंय का हे? नाही तर मग मी म्हणतो. दादा म्हणते ना, मी म्हणते. हा मग प्लीज, मला लक्षात राहिलं बरं आज. गो हेड. अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम् विविधाः च पृथक् चेष्टाः दैवं च एव अत्र पंचमम्. अरे वा, व्हेरी गुड. अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम् विविधाश्च पृथक् चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. तर कसं आहे की द प्लेस ऑफ ऍक्शन म्हणजे बॉडी, म्हणजे कुठे घडणार आहे कुठलंही कार्य. त्यानंतर परफॉर्मर म्हणजे कर्ता. नंतर व्हेरियस सेन्सेस. व्हेरियस सेन्सेस म्हणजे आपली जी इंद्रिय आहेत ना, ते आर उपकरणं आहेत ती, करणं. आणि देन मेनी काइंड ऑफ एंडिवर, अनेक प्रकारच्या चेष्टा. आणि अल्टिमेटली द सुपर सोल. इथे दैव जे म्हटलंय ना, दैव हा शब्द जो आहे, दैवम च एवत्र एव अत्र पंचमम, राईट. तर 5 कुठले? अधिष्ठान, कर्ता, करण आणि विविध पृथक चेष्टा आणि मग दैव. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत कुठलंही कर्म घडताना दिसणारच नाही आपल्याला. हं? आता एक सेकंड, आपण याच्यानंतरचं जे आहे ते बघूया. गीताईमध्ये आपल्याला विनोबा काय म्हणतात ते बघूया. सो लेट अस सी. विनोबा सेज, अधिष्ठान अहंकार तशी विविध साधने वेगळाल्या क्रिया नाना दैवते ते येथ पाचवे. अधिष्ठान अहंकार म्हणजे कर्तेपणाची भावना, करता. हं. अधिष्ठान की कुठल्या कशा कुठल्या बेसिसवर हे सगळं होतंय. अधिष्ठान म्हणजे क्षेत्र. इथे त्यांनी, प्रभुपादांनी सांगितलं की बॉडी म्हणजे बेसिकली क्षेत्र. आपण 13व्या अध्यायात म्हटलं होतं ना की आपला देह म्हणजे क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये मी राहणारा म्हणजे क्षेत्रज्ञ. तर अधिष्ठान अहंकार तशी विविध साधने म्हणजे उपकरणं. आपण शेतीच्या बाबतीत विचार केला होता ना की शेतीमध्ये समजा आपल्याला शेती करायची झाली तर आपल्याला नांगर लागेल किंवा खुरपणी लागेल, अमुक तमुक ह्या सगळ्या गोष्टी लागतील ना.
नंतर शेतकरी स्वतः लागेल, शेत लागेल, शेत त्याच्यामध्ये आपल्याला शेती करायची ते वेगळ्या क्रिया म्हणजे हा शेतकरी जो आहे त्या शेतामध्ये जाऊन सगळ्या क्रिया करेल. आणि दैव म्हणजे कसं असतं बघा की आपण आपल्याला जे करायला पाहिजे ते सगळं केलं आणि सगळं केल्यानंतर सुद्धा समजा पाऊस नाही पडला तर काय करायचं? हं? तर पाऊस पडणं हे म्हणजे दैव आहे. दैव म्हणजे देर इज अ फिफ्थ ऍस्पेक्ट ऑफ क्रिया और कर्म दॅट इज नॉट अंडर अवर कंट्रोल. त्याला आपण दैव म्हणतो. तर या पाच गोष्टी जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत जे घडायला पाहिजे आपल्या मनात जे असतं की हा हे असं करायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे, ते होतच नाही. खूपदा असं वाटतं की आपण खूप प्रयत्न केला पण शेवटी काही ना काहीतरी घडलं आणि मग आपल्याला जे वाटत होतं किंवा आपली जी इच्छा होती ते घडलंच नाही. तर मग आपण फार निराश होऊन जातो. आणि मग शेवटी काय दैवालाच दोष देतो ना की दैव माझं बरोबर नव्हतं. म्हणजे काय की कुठेतरी आपल्याला आपल्या मनामध्ये माहिती असतं की आपण कितीही काही केलं तरी सुद्धा दैव जे आहे ते महत्वाचं आहे. आपण मराठीत असं म्हणतो ना की दैव बलवत्तर होतं. बलवत्तर म्हणजे खूप जास्त बलवान होतं. आपल्या हातात जे बळ आहे त्याच्यापेक्षा जास्त दैव बलवान आहे. आणि अगदी साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपण जेव्हा करायचा प्रयत्न करतो तेव्हा जोपर्यंत त्या गोष्टीला नैसर्गिक नियमांची साथ नसते तोपर्यंत ती गोष्ट घडूच नाही शकत. आपण निसर्गाच्या नियमांना फार गृहीत धरतो. सो वी टेक देम फॉर ग्रँटेड. तसं केलं नाही पाहिजे. तसं नको करायला. निसर्गाचे नियम समजून घ्यायला पाहिजे आणि त्या नियमांनुसार राहायला पाहिजे. याच्याबद्दल काही वाद नाहीये. परंतु सगळ्या गोष्टी आपण करतोय असं मानणं आणि त्याच्यामध्ये निसर्गाचा किंवा निसर्गाच्या नियमांचा म्हणजे ह्या दैवाचा भाग नाहीये आणि हे सगळं मीच करतोय अशा प्रकारची भावना ठेवणं फार चुकीचं आहे. तर तसं नको ठेवायला म्हणून भगवंतानी अगदी स्पष्टपणे सांगितलं की या पाच गोष्टी जर नसल्या आणि अनुकूल नसल्या तर तुम्हाला जे व्हायला हवंय असं वाटतंय ते नाही होऊ शकत. तर हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे काय आहे की द्वैतामध्ये राहत असताना किंवा दैनंदिन जीवनामध्ये राहत असताना व्यावहारिक जीवनामध्ये राहत असताना आपण हे नेहमी लक्षात ठेवायचं की जे काही होतंय ते भगवंताच्या इच्छेमुळे किंवा कृपेमुळे होतंय. तर समजा आपल्या मनासारखं झालं तर आपण हे म्हणू शकतो की देवाची कृपा झाली आपल्यावर. आणि समजा मनासारखं नाही झालं तर मग आपण म्हणू शकतो की देवाची अशी इच्छा होती. याचा अर्थ हा नाही की आपण प्रयत्न नाही करणार आहे. आपण प्रयत्न करत राहणार आहे. प्रयत्न केल्याशिवाय काहीच नाही होणार. म्हणजे आता ह्या पाच गोष्टी सांगितल्या ना भगवंतानी. तर पाच गोष्टींपैकी समजा आपण म्हटलं की दैव सगळ्यात बलवत्तर आहे म्हणून मग बाकीच्या ज्या चार गोष्टीत आपण करणारच नाही असं होईल का? म्हणजे आपण शेतीमध्ये नांगरणी केली, वखरणी केली आणि बी पण पेरलं जेव्हा आपल्याला पेरायला पाहिजे तेव्हा हे सगळं झालं. म्हणजे शेतकरी आहे त्याचा संकल्प आहे, शेत आहे, उपकरणं आहेत आणि सगळ्या विविध चेष्टा क्रिया पण आहेत, सगळं झालं. पण समजा पाऊसच नाही पडला तर मग एवढी सगळी आपण जी मेहनत केली ती वाया जाईल. ठीक आहे, असं होऊ शकतं. अशी देवाची समजा इच्छा असली एखाद्या वर्षी तर तसं होईल की पीक नाही येणार. परंतु समजा आपण ह्या पहिल्या चार गोष्टी केल्याच नाही तर पाऊस पडून सुद्धा काही उपयोग नाही होणार. ह्याचा अर्थ काय आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे काही करणं अपेक्षित आहे ते आपण करायलाच पाहिजे. आणि नंतर मग त्याच्यामध्ये दैवाची साथ जेव्हा जोडली जाते तेव्हा इच्छित फळ मिळतं. म्हणजे परिस्थिती देखील अनुकूल असायला लागते ना. आता आपण गेल्या 7-8-10 दिवसांमध्ये आपल्या देशात काय घडतंय ते बघतोय. तर तशी परिस्थिती निर्माण झाली म्हणून तशा प्रकारच्या घटना घडल्या. आपण मुद्दाम तशी परिस्थिती ओढवून नाही आणणार आपल्यावर.
परंतु समजा एखाद्या परिस्थितीमध्ये आपल्याला खेचलं गेलं, आपण ओढले गेलेलो आहे परिस्थितीमध्ये. महाभारत युद्धाच्या प्रसंगामध्ये पांडवांची इच्छा नव्हतीच युद्ध करायची. कृष्णाची पण इच्छा नव्हती. कृष्णाने सांगून बघितलं की तुम्ही सगळं राज्य घ्या. पहिले म्हटलं की अर्ध अर्ध राज्य करू आपण. तर दुर्योधन म्हणाला नको. नंतर मग तो म्हणाला की आम्हाला फक्त 5 छोटी छोटी गावं द्या 5 पांडवांसाठी आणि बाकीचं तुम्ही ठेवा. ते म्हणाले नाही. मग म्हणे 5 घरं द्या. नको. दुर्योधनाने काय सांगितलं की सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन देखील मी तुम्हाला युद्ध केल्याशिवाय देणार नाही. मी तुम्हाला युद्ध तर करावंच लागेल. हे असताना सुद्धा शांती प्रस्ताव घेऊन कृष्ण गेला कौरवांकडे. तेव्हा द्रौपदी गरम झाली. ती म्हणाली की मी इथे माझे केस मोकळे सोडून बसलेली आहे आणि मी पण केलेलं आहे की जोपर्यंत या कौरवांना हे हरवत नाही तोपर्यंत मी माझे केस बांधणार नाही. आणि तुम्ही आता शांती प्रस्ताव घेऊन चालले, असं कृष्णाला रागाने म्हणाली द्रौपदी. तर कृष्ण तिला म्हणाला की द्रौपदी, तुझा माझ्यावर विश्वास विश्वास आहे ना, त्याच्यापेक्षाही जास्त विश्वास तू दुर्योधनावर ठेव. युद्ध होईलच. आपण कितीही शांती प्रस्ताव नेले तरी सुद्धा दुर्योधन ते ऐकणार नाही. हे जगासमोर सिद्ध करण्यासाठी कृष्ण शांती प्रस्ताव घेऊन गेला. ठीक आहे ना. तर आता आपण जो शांती प्रस्ताव ठेवलेला आहे तो शांती प्रस्ताव मानला जाणार नाहीये ह्याच्याबद्दल आपल्याला खात्री असायला पाहिजे ना की आपल्या शत्रूचं जे चरित्र आहे ते कसं आहे ह्याच्यावरून. आपल्याला जर शत्रुबोध असेल, आपल्याला जर माहिती असेल की शत्रूचं चारित्र्य कसं आहे, तर आपण शांती प्रस्ताव घेऊन गेलो किंवा शांती प्रस्ताव मान्य केला तरी सुद्धा त्या शांती प्रस्तावाच्या ज्या अटी आहेत त्या आपण समजा परिभाषित केल्या. सो वी क्लिअरली डिफाईन द न्यू नॉर्मल. म्हणजे काय की तुम्ही कुठेही काहीही कुरापत केली तरी सुद्धा हे युद्ध आहे असं गृहीत धरल्या जाईल आणि त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. ही सगळी व्यूहरचना, मनस्थिती ही कृष्णाच्या मनामध्ये पूर्णपणे स्पष्ट होती. त्याला ही खात्री पण होती की हा शत्रू जो आहे ना, ह्याला कितीही काहीही दिलं किंवा कितीही काहीही लांगुल चालन त्याचं केलं तरी सुद्धा ह्याचं चारित्र्यच असं आहे की त्याच्यामध्ये युद्ध न करता राहण्यासारखा गुणच नाही. म्हणजे द होल कॅरेक्टर इज टू ट्राय टू फाईट. आणि त्याचा जो मनाचा निर्धार आहे की पांडवांच्या विरुद्ध मी नेहमी घृणाच ठेवणार आहे आपल्या मनामध्ये. तर या महाभारताच्या गोष्टीवरनं आपण काय शिकू शकतो आजच्या काळामध्ये. तर ह्या आसुरी आणि दैवी प्रवृत्तींचा संघर्ष महाभारताच्या काळापासून किंवा त्याच्याही आधी सत्ययुगापासून हिरण्यकश्यपू प्रल्हाद, राम रावण, कौरव पांडव, हे प्रत्येक युगामध्ये होत असतं. नेहमी होत असतं. हा प्रवृत्तींचा झगडा आहे. तर ह्या प्रवृत्ती आज देखील आहेत. आपण कुठल्या प्रवृत्तीच्या बाजूने उभे आहोत हे आपण ठरवायचे. आपण जर दैवी प्रवृत्तींच्या बाजूनी दैवी संपत्तींच्या बाजूनी उभे असलो, आपण अनेक संधी देऊन बघतो आपल्या शत्रूला. पण त्या ह्याच्याच करता असतात की सगळ्यांना हे स्पष्टपणे कळावं आणि दिसावं की द्वेष करणारा, युद्ध करणारा आणि उगीचच्या उगीच खुरापती करणारा कोण आहे. हे फक्त सगळ्यांना कळावं. म्हणजे मग काय होईल की जेव्हा खरोखरीच निर्णायक युद्ध होईल तेव्हा कौरवांच्या पक्षाचा पूर्णपणे नायनाट होईल. आणि
पांडवांना कोणी दोष नाही देणार. पांडवांना हा दोष नाही देऊ शकत की तुम्ही शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु शांती प्रस्थापित ही पोझिशन ऑफ वीकनेस नी नाही होऊ शकत. शांती प्रस्थापित तोच करू शकतो की जो बलवान आहे. रामदास स्वामींनी सुद्धा आपल्याला ते सांगितलंय की तुम्ही बलोपासना करा. त्यांनी शिवाजीला ही शिकवण दिली की तुम्ही बलवान व्हा. तुम्ही बलवान झाल्यानंतर तुम्ही शांती प्रस्थापित करू शकता. शांती हा मनाचा विषय आहे. म्हणजे जेव्हा हत्ती जंगलामध्ये पायी पायी जातो तेव्हा अनेक कुत्री भुंकतात त्याच्या मागे, परंतु त्या हत्तीला काही फरक पडत नाही. भुंका, तुम्हाला जेवढं भुंकायचं असेल तेवढं. तशा प्रकारे समजा आपण आपलं जे कर्तव्य आहे ते नाही केलं तर नुसतं दैव जे आहे ना ते येऊन आपल्याला तारणार नाही. त्यामुळे आपल्याला आपलं कर्तव्य तर करणं भागच आहे. आपल्यावर समजा कोणी आक्रमण करत असेल तर त्याचा प्रतिकार करणं तर भागच आहे. महाभारताच्या वेळेस काय आणि आजच्या वेळेस काय, परिस्थिती जशी होती ना तशीच आहे. त्यामध्ये काही फरक नाही पडले. आता आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात ते पाहूया. शरीर असे अधिष्ठान, कर्ता ज्ञानेंद्रिये प्राण, इंद्रिय देवता हे अर्जुन, ही पाच कर्माचे कारण. या कर्मासाठी पाच गोष्टींची आवश्यकता आहे. शरीर हे अधिष्ठान आहे, कर्ता पाहिजे, ज्ञानेंद्रिय पाहिजे, प्राण पाहिजे, इंद्रिय देवता पाहिजे, आणि शेवटी इंद्रिय देवता म्हणजे हे दैव. ही पाच कर्माची कारण आहेत. तर तुम्हाला हे असणं तर भागच आहे. तुम्हाला जर हे नसलं अवेलेबल तर मग तुम्हाला ते काही करता येणार नाही दुसरं. शरीरासी जाणा अधिष्ठान तेही व करता असे जीव पंचेंद्रियेही, जसे प्राण त्या देवता इंद्रियस्थ, अशी कारणे पाच कर्मासी पार्थ. आता तुम्ही बघा की इथे दैव या शब्दाचा अर्थ किती वेगळा वेगळा आपल्या ह्या तिन्ही अनुवादकांनी दिलेला आहे. हं? तर पहिले प्रभुपाद म्हणतात की सुपर सोल म्हणजे परमात्मा, हे म्हणजे दैव. ठीक आहे. त्याच्यानंतर विनोबा दैव म्हणजे जो आपला सर्वसाधारण अर्थ आहे तो घेतात. हं. विनोबा म्हणतात की तो दैव म्हणजे जे आपण म्हणतो ते दैव ते येतं पाच असं म्हटलं ना विनोबांनी. ते दैव म्हणजे देवाची कृपा असं समजा तुम्ही. आणि मी म्हणतो, कारण की माझा सगळा अनुभव या निसर्गाच्या अभ्यासामध्ये गेलेला असल्यामुळे, निसर्गाचे नियम. निसर्गाचे नियम जर अनुकूल नसले तर ते अनुकूल तर राहणारच आहे. निसर्गाचे नियम जसे आहेत तसेच आहेत. त्याला तुम्ही बदलवू नाही शकत. तुम्ही त्यांना अनुकूल करण्यासाठी काय करू शकता की तुम्ही त्या नियमांचा अभ्यास करून त्यांच्या आधारावर आपण जे काही तंत्रज्ञान विकसित करू ते कसं चालेल ह्याचा विचार करून ते विकसित करू शकतो. आणि ते वापरू पण शकतो. ते आता तंत्रज्ञान जे आहे ना ते देखील उपयोगी पण असू शकतं आणि त्यांनी उच्छाद पण मांडता येऊ शकतो. हे तुम्ही आता विचार करा की जी आता सध्याची परिस्थिती आहे आपल्या देशामध्ये, की पाणी, नद्या, पाण्यावरची धरणं, आणि ते पाणी कधी सोडलं जाऊ शकतं किंवा कधी थांबवलं जाऊ शकतं, हे सगळं जे तंत्रज्ञान आहे ना, ह्या तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर पण होऊ शकतो आणि चांगला वापर पण होऊ शकतो. हे आपण धरणं बांधली कशाला? कारण की ते पाणी साठवता यावं. ते पाणी आपल्याला जेव्हा जिथे हवं असेल तिथे पाठवता यावं. तर ह्या पाण्यावर राजकारण करून आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रकार जो गेली कित्येक वर्षांपासून चालू आहे, तर त्याच्यामध्ये त्या पाण्याची किंवा त्या धरणाची किंवा त्या तंत्रज्ञानाची किंवा निसर्गाच्या नियमांची काय चूक आहे? काहीच नाहीये. म्हणजे आपल्याला हे कळलं की पाण्याचा गुणधर्म जो आहे तो वरच्या पातळीवरून खालच्या पातळीवर येणं हा आहे. आता माझ्या मागे बघा की हे तुम्हाला दिसतं ना चित्र, तर पर्वतामधनं पाणी येतं आणि ते खालती समुद्राकडे शेवटी जाणार आहे. हा पाण्याचा गुणधर्म आहे. जर तुम्ही ह्या नदीवर बांध बांधला तर त्याच्या मागे पाणी अडेल. हाही निसर्गाचा नियम आहे. आता हे करणं योग्य आहे किंवा नाही आहे हा वेगळा विषय. परंतु पाण्याचा गुणधर्म आपल्याला कळला की पाणी
वरच्या पातळीवरनं खालच्या पातळीवर जातं आणि मध्ये समजा आपण एखादा बांध बांधला तर त्याच्या मागे पाणी अडतं. हा निसर्गाचा नियम आहे. आता ते शिकल्यानंतर आपण त्या बांधाचं पाणी किती वापरावं, किती सोडावं, कोणी किती वापरावं, हा जो प्रश्न आहे ना, हा राजकीय प्रश्न आहे. ह्याचा निसर्गाच्या नियमांशी काहीही संबंध नाही. ह्या गोष्टी जर आपल्याला कळल्या तर काय होईल की निसर्गाचे नियम समजून घेऊन आपण त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या कल्याणाकरता पण करू शकतो किंवा आपण विध्वंसाकरता सुद्धा करू शकतो. म्हणजे कसं आहे पहा की अणुऊर्जेचा शोध मनुष्याने जेव्हा लावला तेव्हा याचा उपयोग कसा करावा ह्याच्याबद्दल जी व्यक्ती अणुऊर्जेचा उपयोग करते तिच्या सदसद विवेक बुद्धीवर सोडून देण्यात आलं. तर अणुऊर्जा वीज निर्मितीसाठी सुद्धा वापरली जाऊ शकते किंवा अणुऊर्जा एखादं मोठं शहर उद्ध्वस्त करण्यासाठी पण वापरली जाऊ शकते, नाही का? बर, आता समजा ती ऊर्जा आपण व्यवस्थित जपून जर ठेवली तर आपल्याला जशी पाहिजे तशी वापरता येऊ शकते. म्हणजे अग्नी जो आहे तो स्वयंपाकात सुद्धा वापरता येऊ शकतो, समजा आपण त्याला चुलीमध्ये जर मर्यादित करून ठेवला तर. नाही तर जर मर्यादित नाही राहिला तर मग त्याच्याने सगळं घर जळून जाऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये अग्नीचा काय दोष आहे? ह्याच्यामध्ये दोष जी व्यक्ती तो अग्नी वापरते आहे त्याच्या बुद्धीवर आणि त्याच्या सदसद विवेक बुद्धीवर अवलंबून आहे, नाही का? तर समजा विनोबांच्याच एका कुठल्या तरी प्रवचनामध्ये एक उदाहरण देतात. ते काय म्हणतात की समजा तुम्ही रात्री झोपताना आपल्या डोक्याशी एक सोटा घेऊन झोपले. का बरं? कारण की समजा रात्री कोणी चोर आला तर आपण त्याला ह्या सोट्यानी मारू, अशा विचाराने तुम्ही सोटा घेऊन उशाशी झोपले. मग काय होईल? चोर जर आला घरामध्ये तर त्याच सोट्यानी पहिले तुमचं कपाळ तोडेल, तो कपाळ मोक्ष करेल. हं? तो सोटा घेऊन तुमच्या डोक्यावर मारेल पहिले. म्हणजे मग काय की तुम्ही बेशुद्ध व्हाल आणि मग आरामात चोरी करून जाईल. मग त्याला स्वतःचा सोटा आणायची गरजच नाहीये. लक्षात आलं? समजा आपण एखादा गोळा अणुऊर्जेचा आपल्या डोक्याशी घेऊन झोपलो. ठीक आहे, आपण त्याला जमिनीमध्ये पुरून बिरून ठेवला होता. परंतु तो वापरण्यापूर्वीच समजा कोणी तिथल्या तिथेच हं, शिलगावला, तर तिथे तुमच्या उशाशी तो सोटा घेऊन झोपण्याची चूक कोणाची होती? आम्हाला कुठे माहिती की तुम्ही कुठे ठेवलाय तुमचा सोटा ते? असं होऊ शकतं, नाही? तर जर आपण एखादी वस्तू आपल्याजवळ जमा केली आणि त्याच्यानी जर आपण दुसऱ्या कोणाचा तरी घात करणार आहे अशी आपल्या मनात इच्छा असली तर त्याच्यामध्ये त्या वस्तूचा काही चूक नाही, वस्तूची काही चूक नाही, त्या वस्तूचा दोष नाही काही. ती वस्तू कोण कशी वापरेल त्यांच्या मनस्थितीची ती चूक आहे. तर समजा माझी वृत्ती आसुरी असली तर मी माझ्याजवळ जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा उपयोग कुठली गोष्ट नष्ट करण्यासाठी करेन. परंतु समजा माझी वृत्ती कल्याणकारी असेल, सगळ्यांच्या कल्याणासाठी असेल, तर मग त्याच वस्तूचा त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग आपण कल्याणासाठी करू शकतो. अणुऊर्जेचा उपयोग आपण वीज निर्मितीसाठी पण करू शकतो. धरणांचा उपयोग देखील आपण वीज निर्मितीसाठी किंवा शेतीसाठी करू शकतो. परंतु आपण त्याचाच उपयोग एक राजकीय उपकरण म्हणून सुद्धा करू शकतो, नाही?
विचार करा याच्याबद्दल. म्हणजे हा साधा एक श्लोक आहे, परंतु त्या श्लोकाचं चिंतन करता करता आपल्याला महाभारत काळामध्ये, सत्ययुगामध्ये, त्रेतायुगामध्ये आणि आत्ता कलियुगामध्ये कशी तीच तीच कथा, तीच ती कथा वेगवेगळ्या रूपांनी प्रस्तुत केलेली दिसते. हे कळेल नाही? करून बघा विचार याच्याबद्दल. हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इट इज वर्थ थिंकिंग. आता आपण शेवटी फायनली ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात त्याच्याकडे येऊया. आपण होतो, हे प्रत्येक वेळेस ना मी जेव्हा हे उघडतो तेव्हा इट गोज टू द टॉप ऑफ द पेज. आता एक्झॅक्टली कुठल्या पानावर आपण होतो, कोणाला आठवतं की आपण कुठल्या ओवीवर होतो ते? एनीबडी रिमेंबर्स दॅट? हा 16वा श्लोक, आपण 14व्या श्लोकावर आहेत नाही का? वी आर ऑन द 14th श्लोक. सो माझं हे पान पूर्ण इट वेंट टू द टॉप ऑफ द पेज, सो आय हॅव टू गो बॅक इन टू द 14th पेज. येईल येईल पण आय एम सर्चिंग फॉर इट. सो होल्ड ऑन. थोडा जरा तुम्ही धीर धरा. मी हे पान उघडलं की ते पुन्हा आणतो वर इथे. आतापर्यंत आपण जे बोललो त्याच्याबद्दल तुम्हाला कोणाला काही प्रश्न आहेत का? आलाय माझं हे समोर आता. आय कॅन शेअर द पेज. कसं चिंतन आपण करू शकतो एका श्लोकावरून, की प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक युगामध्ये तेच तत्व आपल्याला वेगवेगळ्या रूपांनी प्रगट झालेलं दिसतं. है ना? म्हणजे गीता जी 5200 वर्षापूर्वी सांगितली गेली भगवंताकडून, तिची पुनरावृत्ती होते ना आत्ताच. नाही? असं आहे. लेट मी शेअर द स्क्रीन. शरीर, जीव, निरनिराळ्या प्रकारची इंद्रिये, प्राणापानादिकांचे निरनिराळे व्यापार आणि पाचवे कारण म्हणजे इंद्रियांची अधिष्ठात्री देवता ह्या होत. ह्यांच्यामुळे हे हे कर्म होताना दिसतं. ठीक आहे. तैसी यथा लक्षणे आईके कर्म कारणे, तरी देह हे मी म्हणे पहिले येथ. त्या म्हणजे मोत्यांच्या वजनाच्या बारकाईप्रमाणे कर्माची कारणे ज्यांच्या त्यांच्या लक्षणास धरून मी आता सांगतो ती तत्व एक. ठीक आहे. आता या पाच पाच कारणांपैकी देह हे पहिलं कारण आहे असं माझं म्हणणं आहे. यया ते अधिष्ठान ऐसे, म्हणजे ते याची उद्देशे, ते स्वभोगेसी वसे, भोगता येथ. या देहाला अधिष्ठान असं म्हणतात. याचं कारण एवढंच की भोगता जो जीव तो आपल्या सुखदुःखादी भोगांसह इथे या देहात राहतो. हा जो कर्ता आहे म्हणजे जीवात्मा, तो या देहामध्ये राहतो म्हणजे तर क्षेत्रामध्ये राहतो. हं. इंद्रियांच्या दाहे हाती जाचोनिया दिवोराती, सुखदुःखे प्रकृती जोडी जती जिये. इंद्रियरूपी 10 हातांनी रात्रंदिवस श्रम करून जी सुखदुःखे प्रकृती करून मिळवली जातात ती तो मिळवतो. ती ये भोगावया पुरुषा, आन ठावोची नाही देखा, म्हणून अधिष्ठान भाग बोलीजे देह. ती सुखदुःखे भोगण्याकरता देहाशिवाय जीवाला दुसरी जागाच नाही. करेक्ट. आपण जे काही कर्म करू ना, त्या कर्माचा परिणाम भोगण्यासाठी आपल्याला देहामध्ये यावं लागतं. आपल्याला समजा कर्म आपलं शून्य झालेलं असेल तर आपण या देहामध्ये येणारच नाही. म्हणून हा देह जो आहे तो अधिष्ठान आहे. ठीक आहे. हे 24 तत्वांचे कुटुंब घर वस्तीचे तुटे बंध मोक्षाचे गुंथाडे इथं. 24 तत्वरूपी कुटुंबाच्या राहण्याचं देह हे घर आहे. हे 24 तत्वरूपी कुटुंब काय म्हणजे 24 तत्व कुठली होती ते आपण आधी बघितलं होतं ना आधीच्या अध्यायांमध्ये. की मग त्याच्यामध्ये पंचेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, अमुक तमुक ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या की त्याचा जो देह तयार होतो म्हणजे एक क्षेत्र. तिथे ह्या देहात या घरामध्ये बंध मोक्षाची गुंतागुंत उलगडली जाते. म्हणजे ह्याच्यातच आपण बंधनात आहोत असं आपल्याला वाटतं आणि ह्याच्यातूनच आपण मोक्ष पावतो. किंबहुना अवस्थात्रया हे अधिष्ठान धनंजया म्हणून देहा यया हेची नम. फार काय सांगावं अर्जुना, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांना हा देह आधार आहे. म्हणून या देहाला अधिष्ठान हेच नाव आहे. कारण की हा देह असला तरच आपलं आपण समजू शकू ना की जागृत अवस्था म्हणजे काय, स्वप्न म्हणजे काय, सुषुप्ती म्हणजे काय. ठीक आहे ना. देह म्हणजे त्या देहामध्ये मन पण आलं. ठीक आहे. आणि करता हे तुझे कर्माचे कारण जाणीजे.
प्रतिबिंब म्हणजे चैतन्याचे जे, आणि कर्माचं दुसरं कारण म्हणजे कर्ता आहे समजावं. कारण की ज्या कर्त्याला म्हणजे जीवाला चैतन्याचं प्रतिबिंब असं म्हणतात, हा जर नसला तर ते काही कर्म घडणारच नाही ना. आकाशाची वर्षे नीर, ते तळवटी बांधे नाडर, मग बिंबोनी तदाकार होय जेवी. आकाशच पाण्याची वृष्टी करतं, त्या पाण्याच्या खाली पृथ्वीवर डबकं बनतं. म्हणजे आकाशच पहिले पाण्याची वृष्टी करतं आणि त्या पाण्याचं खाली पृथ्वीवर डबकं बनतं. मग ते आकाश त्या डबक्यात प्रतिबिंबित होऊन ज्याप्रमाणे त्या डबक्याच्या आकाराचं होतं, अशा प्रकारे जीवात्मा आहे असं वाटतं. तुम्हाला हे लक्षात आलं का की कसं सांगितलं जातं जीवाबद्दल? जे निर्गुण निराकार ब्रह्म होतं, ते ब्रह्म ॲज इफ समजा आकाशामध्ये ढग असले तर ते ढग बरसून आकाशातनं पाणी समजा जमिनीवर पडलं आणि जमिनीवर डबकं तयार झालं, तर त्या डबक्यामध्ये त्या आकाशाचं प्रतिबिंब दिसेल, जसं आहे तसंच, नाही का? तर ते जे प्रतिबिंब आहे ना, ते म्हणजे तो जीवात्मा आहे. तो जीवात्मा म्हणजे जे संपूर्ण मोठं अनंत आकाश आहे ते त्या डबक्यामध्ये त्याच्या आकाराचं झाल्यासारखं वाटलं. ऍक्च्युअल झालं का? काहीच नाही झालं. झाल्यासारखं वाटलं. म्हणजे काय आहे की निर्गुण निराकार अनंत परब्रह्म या पंचकोशांच्या देहामध्ये आल्यानंतर त्याच्यामधनं जे प्रगट झालं, तो जीवात्मा, तो चिदाभास, म्हणजे आकाशाचं त्या डबक्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब, ब्रह्माचं या देहातून प्रगट होणारं जीवात्मा दिसण्यास जीवात्म्यासारखं दिसणारं रूप, प्रगटीकरण. जे आपण आहोत ब्रह्म, आपण आहोत निर्गुण निराकार, परंतु आपण ह्या देहामध्ये अडकल्यानंतर स्वतःला हेच आहोत असं समजायला लागलो. म्हणजे त्या डबक्यामधलं जेवढं आकाश होतं डबक्याच्या आकाराचं, तेवढंच आकाश आहे असं आपण मानायला लागलो. म्हणजे काय की ह्या देहामध्ये जेवढं आहे तेवढंच फक्त मी आहे, हे आपण मानायला लागलो. ही चूक आहे. म्हणजे मी जीवात्मा आहे असं मानणं ही पहिली चूक आहे. मी जीवात्मा नाहीये हे मला माहिती नाहीये. मी जीवात्मा आहे असं मी समजतोय. म्हणजे हा देह आणि मन आणि बुद्धी ह्यांचा जो संघात आहे, ही जी 24 तत्व आहेत, ती सगळी तत्व म्हणजे मी, अशी माझी गैरसमजूत आहे. तर हे जोपर्यंत माझ्या डोक्यातनं खूळ जात नाही, तोपर्यंत आपलं खरं स्वरूप आपल्याला कळणारच नाही ना. हं? का निद्रा भरे बहुवे, राया आपण पे ठाऊवे नव्हे, मग स्वप्नीची ये सामावे रंकपणी. अथवा अतिशय निद्रेच्या भराने राजा आपण आपल्याला स्मरत नाही, मग त्याला आपण दरिद्री आहोत असं स्वप्न पडतं, तेव्हा तो स्वप्नातील भिकारीपणात तद्रूप होतो. म्हणजे आहे राजा, परंतु झोपून जातो आणि झोपल्यानंतर त्याला स्वप्न पडतं की मी झालो भिकारी, आणि स्वतः भिकारी आहोत असं समजायला लागतो स्वप्नात. हं? तर ज्याप्रमाणे आपण असतो राजा परंतु स्वप्नामध्ये भिकारी समजतो स्वतःला आणि दुःखी होतो, त्याचप्रमाणे आपलं खरं स्वरूप आहे ब्रह्मस्वरूप. परंतु आपण ह्या जागृतावस्थेमध्ये आल्यानंतर स्वतःला मन देह बुद्धी अहंकार ह्या सगळ्यामध्ये अडकलेलो आहे असं मानतो. आपण आधी पुष्कळदा चिंतन केलेलं आहे की स्वप्नावस्था जोपर्यंत आपण स्वप्न बघत असतो किंवा आपण स्वप्नात असतो तोपर्यंत आपल्याला खरी वाटते, खूप खरी वाटते. त्याचप्रमाणे जागृतावस्था देखील जेव्हा आपण जागे असतो तेव्हा खरी वाटते. तर जितकं खरं स्वप्नामध्ये स्वप्न असतं, तितकंच खरं जागृतावस्थेमध्ये दृश्य जगत असतं. परंतु हे देखील नाहीसं होऊ शकतं ना. दोन वेळा नाहीसं होऊ शकतं. एक तर आपण पूर्णपणे झोपून गेलो, दाट झोपेमध्ये, गाढ झोपेमध्ये.
तेव्हाही नष्ट होतं. होऊ शकतं म्हणजे काय, होतच ना, आपलाच अनुभव आहे. दुसरं म्हणजे आपण जर समाधीत गेलो, म्हणजे मन पूर्णपणे तल्लख आहे, बुद्धी शाबूत आहे, परंतु जग आभासात्मक आहे ह्याची खात्री पटलेली आहे, आणि माझं मन अंतर्मुख झालेलं आहे. माझं सगळं लक्ष केंद्रित माझ्या स्वतःवर झालेलं आहे, जगावर नाही. ह्याला म्हणू आपण समाधी. तर गाढ निद्रेत आणि समाधीत जग आपल्याला जाणवत नाही. म्हणजे जगाच्या असणेपणाचा जो भ्रम आहे, किंवा जगाच्या खरेपणाचा जो भ्रम आहे, जगाच्या नित्य असण्याचा जो भ्रम आहे, तो भ्रम झोपेमध्ये पण नाहीसा होतो, समाधीमध्ये पण नाहीसा होतो. पण मग काय होतं की आपण जागे होतो किंवा समाधीतनं बाहेर निघतो, आणि मग पुन्हा ते जग खरं आहे असं मानायला लागतो. अशा प्रकारची जर आपली निद्रा संपली, किंवा अशा प्रकारची आपली समाधी संपली, आणि आपण पुन्हा जगामध्ये येऊन समजा असं समजायला लागलो की हे जग खरं आहे, तर ह्याचा अर्थ हा आहे की आपल्याला स्वतःबद्दलचं पूर्णपणे ज्ञान अजूनपर्यंत झालेलं नाही. आणि समजा स्वतः कोण आहोत किंवा हे जग काय आहे याच्याबद्दल जर ज्ञान झालेलं असेल, तर मग आपल्याला रोजची जी झोप आहे ती पण समाधीसारखीच होईल. आणि समाधीमध्ये मांडी घालून बसून ध्यान करण्याची गरज नाही पडणार. आपण जे काही करत असतो ते ध्यानपूर्वक करू. म्हणजे आत्ताचं चिंतन आपण ध्यानपूर्वक करू. मी जे बोलतोय ते मी ध्यानपूर्वक बोलेन. तुम्ही जे ऐकता आहात ते तुम्ही ध्यानपूर्वक ऐकाल. जर हे सगळं ऐकत असताना तुमचं ध्यान लागलं, तुम्ही जर मी जे बोलतोय म्हणण्यापेक्षा माझ्या तोंडातनं जे शब्द बाहेर निघत आहेत, किंवा ह्या तोंडातनं जे बाहेर शब्द निघत आहेत, ते शब्द जर पकडू शकाल, आत्मसात करू शकाल, तर तुम्ही कोण आहात हे तुम्हाला त्याच क्षणी कळेल. ह्याला म्हणतात ध्यान. ध्यानपूर्वक कुठलीही गोष्ट करणं ह्याला म्हणतात ध्यान. मांडी घालून बसून डोळे मिटून मला कोणी डिस्टर्ब करू नका असं म्हणणं, प्लीज बी सायलेंट, मेडिटेशन इज इन प्रोग्रेस, अशी समजा आपल्याला बाहेर पाठी लावायला लागली आणि आपण जर मेडिटेशन करत बसलो, तर आमचे गुरुजी त्याला म्हणतात की हे मेडिटेशन का कार्टून आहे महाराज. खरं ध्यान ते आहे की जे तुमची जगामध्ये जी पाहिजे ती ऍक्टिव्हिटी चालू राहू द्या, तरी सुद्धा मन आतून शांत आहे. हे आहे ध्यान. ते कसं होईल? ते फक्त तेव्हाच होईल जेव्हा आपल्याला हे कळेल की आपण आहोत कोण. जर आपली खात्री पटली की बाहेरचं जग हे आभासात्मक आहे, तर आपल्याला आपल्या आतून असीम शांतीचा अनुभव होईल. बाहेर जगामध्ये आपल्याला जे करायचं ते करू. चहा विकावा लागला तर चहा विकू, देश चालवावा लागला तर देश चालवू, काही पण करू. युद्ध खेळावं लागलं युद्ध खेळू. युद्धाची इच्छा नाहीये कोणाचीच, परंतु जर करावं लागलं तर मग करू. तर ही जी मनाची शांती आहे, ही सगळ्यात जास्त महत्वाची. ही जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही, तोपर्यंत जे जे करायचंय ते कर्तव्य बुद्धीने, कर्ता न ठेवता करत राहावं. शेवटी आपल्याला हे समजायचंय की ही जागृत अवस्था देखील स्वप्नावतच आहे. त्यामुळे आपण स्वप्नामध्ये भिकारीपणात तद्रूप होतो आणि जागेपणी राजेपणात तद्रूप होतो. दोन्ही मिथ्या आहेत. तैसे आपुलेनी विसरे, चैतन्याची देहाकारे, आभासोनी आविष्करे आविष्करे देहपणे जे. त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाची आठवण न राहिल्याने चैतन्यच देहाच्या आकाराने भासून मी देह आहे असं मानावयास लागतं. आत्ता जी सांगितली कथा तीच. जया विसराच्या देशी, प्रसिद्धी गा जीवू ऐसी, जेणे भाष केली देहेसी आघवाविषयी. अर्जुना, अशी चैतन्याने आपली विपरीत समजूत करून घेतली, म्हणजे त्याला जीव असं म्हणतात. त्या आभासरूपी जीवाने देहाबरोबर सर्व गोष्टींविषयी शपथपूर्वक करार मदार केलेला आहे. म्हणजे आपण स्वतःला जीव मानलं, आणि मग ह्या आभासरूपी जीवानी म्हणजे आपण स्वतःच
स्वतःला जे आभासरूपी जीव समजले त्याने देहाबरोबर आणि सर्व गोष्टींविषयी शपथपूर्वक करार केला. म्हणजे मी म्हणजेच हा देह आहे, हे जग म्हणजे माझंच आहे किंवा माझ्या सुखाचं साधन आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या डोक्यामध्ये पक्क्या बसवून ठेवल्यात. प्रकृती तरी कर्मे प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमे, प्रकृती क्रियमाणानी गुणे कर्माणी सर्वशा अहंकार विमूढात्मा करता हा विधी मान्यते. हा जो श्लोक आहे ना, हा पूर्णपणे तुम्ही लक्षात ठेवा, कधी विसरू नका. हं? येथ करता येणे नामे बोलिजे जीवू, प्रकृती जी कर्म करतं ती कर्म मी केली असं जीव भ्रमाने म्हणतो, म्हणूनच जीवास करता असं म्हणतात. हा जो करता आहे हा देखील मिथ्याच आहे. मग पाते यांच्या केशी एकीच उठी दिठी जैशी, मोकळी चवरी ऐसी चिरी व गमे. मग ज्याप्रमाणे एकच दृष्टी पापण्यांपासून केसातून बाहेर पडली असता ती अखंड असते, परंतु चवरीच्या केसांप्रमाणे चिरलेली वाटते. ज्याप्रमाणे एकच दृष्टी पापण्या वाचून केसातून बाहेर पडली असताना ती अखंड असते, परंतु चवरीच्या केसांप्रमाणे ती चिरलेली वाटते. दृष्टी एकच असते, परंतु जेव्हा आपल्या ह्याच्यात आय लॅशेस मधनं समजा बघितलं, तसं वाटतं की ती चिरलेली वाटते. सो इट बिकम्स ब्रोकन डाऊन, इट बिकम्स ब्रोकन अप. का घरा आतुले एकू, दीपाचा तो अवलोकू, गवाक्ष भेदे अनेकू आवडे जेवी. घरात असणाऱ्या दिव्याचा एकच प्रकाश निरनिराळ्या झरोक्यातून बाहेर पडला, म्हणजे ज्याप्रमाणे अनेक प्रकाश आहेत असं भासतं. आता बघा की समजा आपल्या घरामध्ये प्रकाश आहे, दिवा लावलाय, परंतु घराला झरोके आहेत म्हणा किंवा खिडकी आहेत. तर प्रत्येक खिडकीतनं जेव्हा प्रकाश बाहेर निघेल, समजा बाहेरून आपण बघितलं, तर आपल्याला असं वाटेल की प्रकाश एवढाच आहे. किंवा उलट बघा तुम्ही, समजा घरामध्ये अनेक खिडक्या आहेत किंवा झरोके आहेत, हं? आणि बाहेर उजेड आहे सूर्याचा, तर तो जेव्हा घरात येतो तेव्हा त्या खिडकीच्या किंवा झरोक्याच्या आकाराची झिरीप, म्हणजे किरणांची, घरात येते. तर आपल्याला असं वाटतं की प्रकाश एवढाच आहे. बाहेर प्रकाश तर अनंत आहे, परंतु तो मर्यादित छिद्रामधनं जेव्हा आतमध्ये आला तेव्हा आपण त्याला तेवढाच आहे असं समजलो. त्याचप्रमाणे हा जो जीव आहे, हा देह बुद्धी मन अहंकार ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मर्यादित आहे असं आपल्याला वाटतं. आपण स्वतःला एवढंच आहे असं मानतो, ही आपली चूक आहे. एवढा आपण नाही आहोत. का एकूची पुरुष जैसा, अनुसरत नवा रसा, नवविधो ऐसा आवडो लागे. त्याप्रमाणे बुद्धीचे एकच ज्ञान ह्या वेगवेगळ्या श्रोत्राची इंद्रियांच्या द्वारा वेगवेगळे होऊन इंद्रियांच्या आकाराने बाहेर पसरते. म्हणजे डोळ्यामधनं दृष्टी बाहेर पडते, कानामधनं ध्वनी बाहेर पडतो, म्हणजे त्यांचा त्यांचा त्या त्या विषयांशी संबंध आहे. म्हणजे दृष्टीचा संबंध डोळ्यांसोबत आहे, कानाचा संबंध जो आहे तो आवाजासोबत आहे, किंवा नाकाचा संबंध आहे तो गंधासोबत आहे. असे आपले पाच जे इंद्रिय आहेत त्यांचा सगळ्यांचा संबंध त्यांच्या त्यांच्या विषयांशी आहे. परंतु आपण जे एक आपली आतली बुद्धी आहे ती ह्या पाचही गोष्टींमधनं बाहेर जाते, आणि आपल्याला असं वाटतं की ह्या सगळ्या पाच वेगवेगळ्या गोष्टी आहेत, आणि आहेत, बिलकुल आहेत असं वाटतं, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही, परंतु त्याच्या मागे अधिष्ठान तर एकच आहे ना. त्याच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं. तेवी बुद्धीचे एक जाणणे, श्रोत्रादिभेदे येणे, बाहेरी इंद्रियपणे फाके जे का. हे राजपुत्रा अर्जुना, ती निरनिराळी ज्ञानेंद्रिये ह्या कर्माचं तिसरं कारण आहे असं समज. ते पृथक्विध करण कर्माचे या कारण तिसरे गा जाण नृप नंदना. आणि ज्याप्रमाणे एकच पाणी पूर्व पश्चिम वाहणाऱ्या ओघात मिळून वाहू लागलं असता ते नदी किंवा नद या नावाने ओळखलं जातं. आणि पूर्व पश्चिम वाहणी निघालिया ओघाची आमिणी, होय नदी नद पाणी एकची जेवी. आता हे बघा, या ते काहीतरी गडबड झाली येते. हं? हे बघा, हे अर्थ पहिले दिलाय आणि एक श्लोक किंवा ओवी नंतर लिहिले असं असं दिसतंय एकंदरीत. हं? आता हा का एकोची पुरुष जैसा, अनुसरता नवा रसा, नवविधो ऐसा आवडो लागे.
ह्या ओवीचा अर्थ कुठे लिहिलेला दिसत नाहीये मला, है ना. 28, 328 वाला जो आहे ही ओवी आणि हा अर्थ बरोबर आहे, परंतु 29 जो आहे ना त्याचा अर्थ नाहीच आहे. हा जो 29 म्हणून लिहिला, 329 म्हणून जे लिहिलाय ना, तो ऍक्च्युली याचा अर्थ आहे. 330 वाल्या ओवीचा अर्थ हा आहे. आता जसा आहे तसं आहे, आपण तसं आता आपण वाचायचा प्रयत्न करू. हं? ते पृथक विध करणं, कर्माचे या करणं, तिसरे का जाणं, नृपनंदना. आता ह्याचा जो अर्थ आहे हा इथे लिहिला, हे राजपुत्र अर्जुना, ती निरनिराळी इंद्रिय ज्ञानेंद्रिय ह्या कर्माचं तिसरं कारण आहे असं समज. हा, आणि पूर्व पश्चिम वाहिनी निघालिया ओघाची आमिरणी होय नदी नद पाणी एकची जेवी. आणि ज्याप्रमाणे एकच पाणी पूर्व पश्चिम वाहणाऱ्या ओघात मिळून वाहू लागलं असता, ते नदी आणि नद या नावाने ओळखलं जातं. तैसी क्रियाशक्ती पवनी. आता बघा, हा जो अथवा शृंगारादी नवरसांच्या अनुराधाने वागण्यास लागला म्हणजे एकच पुरुष जसा 9 प्रकारचा असं वाटावंच लागतं. ही मराठीतला हा जो अर्थ आहे ना, या ओवीचा आहे. हम्म. कुठला का एकुची पुरुष उदयचा अनुसरत नवा रसा नवविधो वैसा आवडो लागे. तर ह्याचा अर्थ इथे दिलेला आहे. अथवा शृंगारादी नवरसांच्या अनुरोधाने वागण्यास लागला म्हणजेच हा एकच पुरुष 9 प्रकारचा आहे असं वाटवायच लागतं. त्याच्यानंतर मग हे सगळं जंबलअप झालंय बघा. आता ह्याच्यानंतरचं होपफुली बरोबर असेल, 333 पासून सुरू करू पुन्हा. तैसे क्रियाशक्ती पवनी, असे जे अनपायिनी, ते पडिली नाना स्थानी नाना होय. त्याप्रमाणे प्राणवायूमध्ये जी अखंड क्रियाशक्ती आहे ती एकच शक्ती निरनिराळ्या ठिकाणी वाटली गेली. ती वाटली गेली असताना निरनिराळ्या नावांची होते. म्हणजे प्राणशक्ती जी ती एकच आहे, परंतु ती 5 मध्ये विभागली जाते. कुठली? प्राण, अपान, व्यान, समान, उदान. हे जे पंचप्राण आहेत ह्यांच्या सगळ्यांचा वेगवेगळा उपयोग आहे शरीरामध्ये. प्राणवायू, अपान वायू, these are all energy channels or energies within the body that keep the body together. आणि ह्यांचे वेगवेगळे फंक्शन्स आहेत, उपयोग आहेत शरीरामध्ये. परंतु त्यांच्या मागची जी प्राणशक्ती ती एकच आहे ना. प्राणशक्ती एकच आहे, परंतु ती 5 वेगवेगळ्या गोष्टी करते. म्हणून मग त्यांना पंचप्राण म्हटलं जातं, जेव्हा त्या वेगळ्या गोष्टी ते करतात तेव्हा. जे वाचे करी येणे, ते तेची होय बोलणे, हाता आली तरी घेणे देणे होय. ती क्रियाशक्ती जेव्हा वाचेत येते तेव्हा तीच बोलणं होते, आणि हाताच्या ठिकाणी आली असता देण्या घेण्याचा व्यवहार तीच होते. अगाचरणाच्या ठाई तरी गती तेची पाही, अधोद्वारी दोन्ही क्षरणे तेची. अरे अर्जुना, पायाच्या ठिकाणी गती तरी तीच होय. चरणाच्या ठाई तरी गती तेची पाही, म्हणजे अर्जुना पायाच्या ठिकाणी गती तरी तीच आहे. अधोद्वारी दोन्ही क्षरणे तेची, याचा अर्थ त्यांनी लिहिलाच नाहीये. ओके. कंदोनी हृदयवरी प्रणवाची उजरी, करिता तेची शरीरी प्राणू. म्हणजे नाभी कमलापासून हृदयापर्यंत ओंकाराची स्पष्टता करीत असताना तिला शरीरात प्राण असं म्हणतात. प्राण जो आहे तो नाभी कमलापासून हृदयापर्यंत ओंकाराची स्पष्टता करतो. जेव्हा तो करतो तेव्हा तिला प्राण असं म्हणतात. मग ऊर्ध्वीच्या रिगा निगा पुढती तेची शक्ती पैगा, उदानू ऐसिया लिंगा पात्र झाली. मग पुढे त्या शक्तीच्या हृदयावरच्या येण्या जाण्याच्या क्रियामुळे तिला उदान असं नाव आलं. अधोरंध्राचे निवाहे अपानु हे नामला आहे, व्यापकपणे होये व्यानू त्याची. खालच्या द्वाराच्या गतीमुळे अपान हे नाव क्रियाशक्तीला मिळालेलं आहे, आणि व्यापकपणाने ती शक्ती व्यान झाली आहे. हे जी शक्ती खालती, जी गती असते खालच्या दिशेमध्ये, त्या खालच्या दिशेच्या गतीला अपान म्हणतात. त्या अपानामुळे आय गेस आपल्या शरीरामधलं मळ आपण विसर्जित करतो. आरोगिले नीरसे शरीर भरी सरिसे, आणि न सांडिता असे सर्व संधी. भक्षण केलेल्या सर्व रसाने शरीर सारख्या प्रमाणाने ती भरते, आणि कुठल्याही सांध्याचा त्याग न करता सर्व सांध्यांमध्ये ती भरलेली असते. ती कुठली क्रिया आहे, ती कुठली शक्ती आहे? बघू आता. आय थिंक त्याला
समान म्हणतात इफ आय एम नॉट रॉंग. सो सांगतीलच ते, ऐसिया याराटी मग तेची क्रियापाठी समान ऐसी किरीटी बोली जे गा. अर्जुना, अशा या व्यापारामुळे नंतर त्याच क्रियेला समान असं म्हणतात. समान वायू म्हणजे काय माहिती आहे का? प्राणाबद्दल सांगितलं. प्राण वर जाणार आहे, ऊर्ध्वगामी. अपान अधोगामी आहे. समान जो आहे तो सगळ्याला समान ठेवणार आहे. म्हणजे आपण अन्न खाल्ल्यानंतर अन्न पचन होतं, परंतु ते सगळं अन्न सगळीकडे समान रूपामध्ये वितरित होतं. हे कशामुळे होतं? ते हे समान वायूमुळे होतं. ठीक आहे. आणि जांभई शिंक ढेकर ऐसेसा होतसे व्यापार, नाग कुर्म कृकर इत्यादी होय. आणि जांभई शिंक ढेकर असे व्यापार झाले असताना तीच क्रियाशक्ती मग नाग कुर्म कृकल वगैरे नावांनी निरनिराळ्या रूपात बनते. आता बघा की आपल्याला समजा जांभई आली, तर तिथे सुद्धा काहीतरी शक्ती काम करते ना. जांभई आली तर ती कशामुळे झाली? तर तिला ही वेगवेगळी नावं दिली त्यांनी, कूर्म किंकर नाग वगैरे अशी. हम्म. जांभई नाग, शिंक कूर्म आणि ढेकर कुरकल ह्या वगैरे नावांनी ती निरनिराळ्या रूपात बनते. एवं वायूची हे चेष्टा, एकेची परी सुभटा वर्तनास्तव पालटा येतसे जे. ह्याप्रमाणे अर्जुना, वायूची ही क्रियाशक्ती एकच आहे, परंतु निरनिराळ्या व्यापारांमुळे जी क्रिया निरनिराळ्या बदललेल्या स्वरूपाची रूपाची होते. ते भेदली वृत्तीपंथे वायुशक्ती गा इथे, कर्मकारण चौथे ऐसे जाण. ती निरनिराळ्या कार्यामुळे निरनिराळी झालेली वायुशक्ती हेच इथे कर्माचं चौथं कारण आहे असं समज. म्हणजे हे करण किंवा उपकरण किंवा विविध चेष्टा. हं? काय काय सांगितलं आपल्याला? क्षेत्र सांगितलं होतं, किंवा म्हणजे आपलं शरीर. त्यानंतर कर्ता म्हणजे तो जीवात्मा आहे तो. त्यानंतर वेगळी वेगळी उपकरणं आणि ह्या वेगवेगळ्या चेष्टा. हं? आणि ऋतू बरवा शारदू, शारदी पुढती चांदू, चंद्री जैसा संबंधू पौर्णिमेचा. आणि सर्व ऋतूंमध्ये शरद ऋतू चांगला. त्यातल्या त्यात शरद ऋतूतील चंद्र उत्तम, आणि त्या चंद्राला पौर्णिमेचा योग जसा उत्तमच, म्हणजे शरद पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा पण करतो ना ती. का वसंती बरवा आरामू, आरामी ही प्रिय संगमू, संगमी आगमू उपचारांचा. अथवा वसंत ऋतूमध्ये बाग जसा आल्हाददायक आणि त्या बागेत प्रिय मनुष्याचा योग घडेल तर चांगलं, आणि त्या योगात जशी इतर उपचारांची पण प्राप्ती व्हावी, हे सगळं म्हणजे चांगलं व्हावं याच्याबद्दल सांगितलंय. नाना कमळी पांडवा, विकासू जैसा बरवा, विकासी यावा परागाचा. अथवा अर्जुना, कमळाच्या ठिकाणी जसा विकास शोभादायक असतो, आणि त्या विकासात देखील जसा परागाचा उठाव विशेष चांगला, तसं वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. जसं वाचेला शोभादायक कवित्व आहे, आणि कवित्वात जशी सुरसतेची बहार असावी, आणि या सुरसतेत ज्याप्रमाणे परमात्मा वर्णाचा संबंध यावा, तैसी सर्व वृत्ती वैभवी, बुद्धीची एकली बरवी, बुद्धी ही बरवन नवी इंद्रिय प्रौढी. त्याप्रमाणे मनादी सर्व वृत्तींच्या ऐश्वर्यात जशी एकटी बुद्धीच चांगली, आणि बुद्धीला इंद्रियांच्या सामर्थ्याची अपूर्व शोभा आहे. तर समजा आपली बुद्धी चांगली असली आणि आपली इंद्रिय सुद्धा समर्थ असली, तर आपली बुद्धी आणि आपली इंद्रिय ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या कर्मासाठी वापरल्या जातील, आपल्या हातून चांगलं कर्म घडेल, ही त्याची अपूर्व शोभा आहे. इंद्रिय प्रौढी मंडा, शृंगारू एकुची निर्मळा, जे अधिष्ठात्रिया का मेळा देवतांचा जो. इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांच्या समुदायाची अनुकूलता, हीच एक सुदृढ इंद्रियांच्या समुदायाला चांगली शोभा आहे. इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांच्या समुदायांची अनुकूलता, याचा अर्थच हा आहे की ह्या सगळ्या आपल्या इंद्रियरूपी ज्या देवता आहेत त्या आपल्यावर प्रसन्न आहेत. हे जे पाचवं तत्व होतं ना, दैव, ते अनुकूल आहे. ते अनुकूल जर असलं तरच काहीतरी चांगलं घडू शकेल ना, नाही तर नाही घडणार.
म्हणून चक्षुरादिकी दाहे इंद्रिया पाठी स्वानुग्रहे सूर्यादिका का आहे सुरांचे वृंद. म्हणून चक्षुरादी 10 इंद्रियांच्या पाठीवर आपल्या अनुग्रहासह सूर्यादी देवतांचा समुदाय आहे. चक्षुरादी 10 इंद्रियांच्या पाठीवर सी चक्षु आणि आदी इत्यादी. चक्षु म्हणजे डोळे. ह्या इंद्रियांच्या पाठीवर आपल्या अनुग्रहासह सूर्यादी देवतांचा समुदाय आहे. तर ह्या सगळ्या इंद्रियांच्या काही काही देवता आहेत. तर डोळ्याची देवता सूर्य आहे. तर ह्या सगळ्या देवतांची कृपा आपल्या इंद्रियांवर आहे. ते जर नसलं तर कर्म नाही होणार. मी शेअर अगेन. म्हणून चक्षुरादिकी दाहे इंद्रिया पाठी स्वानुग्रहे सूर्यादिका का आहे सुरांचे वृंद. ते देववृंद बरवे कर्मकारण पाचवे अर्जुना येथे जाणावे देवो म्हणे. अर्जुना, तो देवतांचा समुदाय हे कर्माचं एक पाचवं चांगलं कारण आहे असं समज, असे देव म्हणाले. एवं माने तुझी ये आयणी तैसी कर्मजातांची हे खाणी पंचविध आकरणी निरूपिली. ह्याप्रमाणे तुझ्या बुद्धीला पटेल तशा रीतीने कर्म म्हणून जेवढं आहे तेवढं सर्व उत्पन्न होण्याची ही 5 प्रकारच्या कारणांची खाण तुला सांगितली. हं? ती आता ऐक. आता हेची खाणी वाढे मग कर्माची सृष्टी घडे जिही ते हेतूही उघडे धावू पाचे. आता ज्या हेतूच्या योगाने ही 5 कारणरूपी खाण वाढते आणि मग सर्व कर्माची रचना होते, ते 5 हेतू देखील तुला स्पष्ट करून सांगतो. तर हे जे 5 आहेत, 5 हेतू, हे आता आपण पुढच्या वेळेस स्पष्ट करायला घेऊ. पण आतापर्यंत आपण हा जो 14वा श्लोक शिकायचा प्रयत्न केला, त्याच्याबद्दल जर आपल्याला कुणाला काही चिंतन करायचं असेल, विचार व्यक्त करायचे असतील, तर तुम्ही करू शकता. कळलं का? 5 कुठली कुठली कारण एकत्र आल्यानंतर कार्य सिद्धीला जाऊ शकतं. त्याच्यामध्ये एक दैव नावाचं खूप महत्वाचं कारण आहे. ते जेव्हा अनुकूल असेल तेव्हा गोष्टी घडतील, ते जेव्हा अनुकूल नसेल तेव्हा गोष्टी घडणार नाही. तर जर आपल्या जीवनामध्ये असं कधी झालं की मनासारखं होत नाहीये, तर निराश होण्याची काहीच गरज नाही. पण ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या गोष्टी आपण करू. त्या केल्यानंतर जी 5वी गोष्ट आहे दैव, तिच्यासाठी आपण परमेश्वरावर पूर्णपणे श्रद्धा ठेवू. परंतु ही श्रद्धा याच्यासाठीच पाहिजे की जेव्हा मी एखादी गोष्ट करायला जातो तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी माझ्या मागे जी शक्ती उभी आहे तिला मी अॅक्नॉलेज केलं पाहिजे. असं आहे. 14व्या श्लोकाबद्दल कोणाला काही जर चिंतन करायचं असेल तर करू शकता. एनिथिंग? नो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.